निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। गुरुदेव, गावात पार्वती देवीची एक भक्त आहे। पर्यायाने तिची भक्ती महादेवांच्या चरणापर्यंत पोहोचते आहे, परंतु असे का घडते आहे की तिच्या वाटेला एवढं दुःख यावं? काय दुःख आलंय तिच्या वाटेला? हेच की ती सात्विक असूनही तिचा विवाह एका दुष्ट माणसाशी होत आहे। लग्न झालंय का? आता काय व्हायचं राहिलं आहे देवा? मुंडावळ्या मानल्यात, विधी सुरू झालं। हे पहा, ते महादेव आहेत। कोणत्या क्षणी सगळी सृष्टीचक्र हलवतील सांगता येत नाही। गुरुदेव, याचा अर्थ अजूनही शक्यता आहे की ते लग्न होणार नाही। माझा महादेवांच्या लीलांवर विश्वास आहे। ते त्यांच्या भक्तावर कृपा करतील यावर माझी श्रद्धा आहे। असं झालं तर उत्तमच आहे गुरुदेव, परंतु लग्न जरी मोडलं तरी परीक्षा ललिताचीच आहे। तिच्यासोबत कोण लग्न करणार? या प्रश्नांची उत्तरं मी भविष्यात डोकावून पाहिली नाहीत का निपा? परंतु हो, ही शिवलीला आहे, त्यात भक्तांचं कल्याणच होणार। जे तिच्यासाठी योग्य आहे तेच घडणार। आई आई आई, ती आग लागली नसेल, कोणीतरी लावली असेल। जनार्दन, हे लग्न मोडलं। अहो अक्का थांबा, असं भरलं मंडपातनं लग्न मोडून जाऊ नका। अक्का, मुलीची पत्रिका चांगली आहे, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा। मला कुणीही काही सांगायची गरज नाही। चला हो। तू तडकाफडकी निर्णय नको ना घेऊस आई। आई आई माझं ऐकून तर घ्या आई। तिचा पायगुणच असा आहे, जिथं जाते तिथे वाटोळच होतं। एवढा खर्च करून काय उपयोग झाला? साधं देवळात लग्न केलं असतं तरी पैसे वाचले असते नाही का? अहो काय बोलताय तुम्ही? काळजी नको करूस का, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। आता ललिता मावशीशी लग्न कोण करणार? हे बघा, आता सगळ्यांनी शांत राहा। आता मी जे काही तुम्हाला सांगतो आहे ते शांतपणे ऐका काका। ललिताचा विवाह ठरल्याप्रमाणे आजच होईल। हे काय बोलताय तुम्ही गुरुजी? ललितासाठी योग्य वर मंडपात आहे। अहो गुरुजी, लवकर काय ते सांगा, वेळ जात चाललाय इथे। अहो
म्हणजे स्पष्ट काय ते बोला असं म्हणायचंय मला. माझं असं म्हणणं आहे, सदाशिव आणि ललिता या दोघांनी आज इथेच विवाह करावा. क्षमा करा गुरुजी, पण मी आयुष्यात लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय. मीच निर्णय घेतो, मीच भूत भविष्य ठरवतो, मीच सूक्ष्म आणि महागाय गोष्टी घडवतो. सदाशिव, तुझा विवाह मी ठरवला आहे. सदाशिव, माझी मुलगी खूप गुणी आहे. शिवाय तूही एकटाच आहेस. ती तुझा सांभाळ करेल. तुमचा संसार सुखाचा होईल. सदाशिव, आम्ही तुला आणि ललिताला पाहत आलो आहोत. तू असं समज ना की देवाच्या मनात पण हेच आहे. सदाशिव, अरे नाही म्हणू नग बघ, कल्याणच होईल बघ तुझं. सदाशिव, माझ्यावर विश्वास ठेव. तू महादेवाचा भक्त आहेस ना. शक्तीशिवाय शिवही अपूर्ण आहे. तेव्हा तू लग्नाला नकार देऊ नकोस. मी लग्न करायला तयार आहे. स्वतः श्री महादेवांनी शुभ संकेत दिला आहे. म्हणजे त्यांनी भक्तांचं कल्याण केलं आहे. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. याचा अर्थ विवाहातले विघ्न आता दूर झाले आहेत. येसोनाचा अक्षता टाकू द्यावा. आदेश, आदेश, अलग निरंजन. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन.
तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत स्वामी. तुझी भक्ती करणारी आणि माझी भक्ती करणारा दोघेही एकच पार्वती. तुझ्या आग्रहामुळे त्यांना एकत्र आणलं आहे. स्वामी, माझी इच्छा पूर्ण केली तुम्ही. पार्वती, तू आणि मी वेगळे आहोत का? तुझी भक्ती करणारे आणि माझी भक्ती करणारे हे एकच. जर अंतर्मनापासून त्यांनी आपल्याला हाक मारली असेल तर त्यांची इच्छा पूर्ण करणं आपलं काम आहे पार्वती. ललिता आणि सदाशिव यांचा संसार सुखाचा होता, कारण दोघंही आपलेच फक्त आहेत. लगेच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नकोस. तुम्ही हे असं का म्हणत आहात स्वामी? पार्वती, आपण त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. संसार करताना ते एकमेकांसोबत किती समरूप आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. कधी जायचं? विलंब कशाला, आजच जाऊया. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या अपशकुनी पोरीशी लग्न लावायला गेलो. मग नाहीतर काय, समजा शेत जळून खाक झालं. होतच नव्हतं झालं. आता गप्प का बसलाय? जाऊन म्हणावं त्या काकाला नुकसान भरून दे आमचं. अहो अक्का काय बोलताय? त्या काकाकडे हायच काय द्यायला? या जनार्दनच्या हट्टापायी आपण लग्न लावायला गेलो. याचं आई, अण्णा, आमचं लग्न झालं जरी नसलं तरी मी तिला सोडणार नाही. गप्प बस. खूप ऐकलं तुझं आतापर्यंत. आता माझं लग्न कसं होणार? अरे तूच तिचा हट्टा धरलास म्हणून, नाही तर मुलींची रांग लागली असती. बोललो तर वाईट वाटेल तुम्हाला, पण त्या काकांच्या आणि त्यांच्या मुलीच्या मनाविरुद्ध आपण ह्याचं लग्न लावत होतो त्यांच्या मुलीशी. जे करायला नको होतं आपण, देवही त्यांच्या बाजूने उभे राहिले, आपल्या बाजूने नाही. दीपावली सुरू झाली आहे, परंतु ह्या काळामध्ये सर्वत्र दिवे का लावले जातात ह्या मागे जे गुप्त रहस्य आहे ते अनेक जणांना ठाऊक नाही. मग हे रहस्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला हवं गुरुदेव. खरं आहे गुरुदेव, ते रहस्य सांगून आपण लोकांना दीपावली साजरी करायला सांगूयात. होय कानिपा, जेव्हा दीपावली येते तेव्हा ग्रह, नक्षत्र, तारे, आकाशमंडल, भूमंडल अशी स्थिती निर्माण करतात की तंत्र साधना करणारे सगळे जागे होतात आणि त्यांच्या तंत्रांना अनुकूल असलेल्या काळाचा ते लाभ घेतात. परंतु ह्या काळामध्ये अशुभ शक्ती जाग्या होतात.
आणि म्हणूनच सगळीकडे दिवे लावण्याची परंपरा सुरू आहे आणि ती सुरूच राहावी. कारण दिवे लागले, प्रकाश आला की अशुभ नाहीस होतं, शुभ होतं. सर्वत्र मंगल घडायला सुरुवात होते. गृहप्रवेश आहे. लग्नानंतर नवरा नवरीला लक्ष्मी नारायणाचा जोडा असं म्हणतात. ललिता, घरात पहिल्यांदा प्रवेश करताना डोळ्यात असं पाणी नाही ठेवायचं. आनंदाने गृहप्रवेश कर. ललिता, हे मापटा वलांडून आत ये. नर्मदा, घे ववाळून. ललिता, आता मापट वलांड आणि आत ये. गोरक्ष, आज आपण सदाशिवकडे जाऊयात आणि शिवतत्व काय आहे हे त्याला समजावून सांगायला सुरुवात करूया. होय गुरुदेव, सदाशिव चांगली शिवभक्ती करत होता, परंतु आता त्या संसारात त्याला साधना जमणार आहे का? अवश्य जमेल, का नाही जमणार गुरुदेव, परंतु त्याच्या जबाबदाऱ्या वाढणार आता. तीच तर परीक्षा आहे गोरक्ष. त्यातही तो उत्तम शिष्य कसा होतो, उत्तम साधना कशी करतो हेच आपल्याला पाहायचं आहे आणि त्याला मार्ग दाखवण्यासाठी आपण आहोतच की. गुरुदेव, मला उत्सुकता आहे, तो संसार सांभाळून भक्ती कशी करतो ते. अवघड आहे पण अशक्य नाही. गुरुदेव, तुम्ही सांगता आहात म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवलंच असणार. अर्थातच. निघूयात. मी नाथांना सर्वत्र शिवतत्व काय आहे याचा प्रसार करायला सांगितलं आहे. मुळात जो भस्म रुद्राक्ष धारण करतो, ज्याच्या मुखात शिवनाम आहे, त्याच्या अनेक जन्मांचं संचित म्हणून त्याला शिवभक्ती मिळाली आहे.